नमस्कार मित्रांनो, नवा व्हिडिओ नवीन योजना फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. सौरभ स्वरा के व्हिडिओज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आपण जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे आणि ती योजना आहे राष्ट्रीय वयोश्री योजना. आज आपण राष्ट्रीय वयोश्री योजनेबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वृद्धांना आत्मनिर्भर बनवण्याचे सरकारचे पाऊल. या योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब वृद्धांना विविध प्रकारची सहाय्यक उपकरणे मोफत प्रदान केली जातात. या योजनेचा मुख्य उद्देश वृद्धांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारवणे असा आहे. या योजनेच्या अंतर्गत वृद्धांना त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारची उपकरणे जसे की चालण्याची काठी, व्हीलचेअर्स, श्रवण यंत्रे आणि दृष्टी सहाय्यक उपकरणे दिली जातात. यामुळे वृद्धांना स्वतःची काळजी घेण्यास आणि दैनंदिन कामे स्वतः करण्यास मदत होते. याशिवाय ही योजना वृद्धांना मानसिकदृष्ट्या सुदृढ करण्यासाठी देखील मदत करते. या योजनेच्या माध्यमातून देशातील लाखो वृद्धांचे जीवन बदलत आहे. सरकारच्या या प्रयत्नामुळेच वृद्धांना आदर आणि सन्मान मिळतो आणि त्यांचे समाजात योगदान देण्याची क्षमता देखील वाढते. 2011च्या जनगणनेनुसार भारतात 10.38 कोटी वृद्ध नागरिक आहेत. यापैकी बहुतेक ग्रामीण भागात राहतात आणि त्यापैकी 5.2% वृद्धकाळाशी संबंधित अपंगत्वाने ग्रस्त आहेत. येत्या काही वर्षात वृद्धांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने वृद्धांना भौतिक सहाय्य आणि सहाय्यक उपकरणे पुरवण्यासाठी ही विशेष योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे उद्दिष्ट खालील प्रकारचे अपंगत्व किंवा अशक्तपणा दूर करणे असे आहे. त्यामध्ये कमी दृष्टी, श्रवण दोष, दात गळणे, लोकोमीटरची अक्षमता असे प्रकार आहेत. राष्ट्रीय वयोश्री योजनेत या योजनेचे महत्त्वपूर्ण मुद्दे. योजनेचा उद्देश दारिद्र्य रेषेखालील वृद्ध नागरिकांना व्हीलचेअर, श्रवण यंत्रे इत्यादी सहाय्यक उपकरणे मोफत पुरवून त्यांचे जीवनमान सुधारवणे. त्याची पात्रता दारिद्र्य रेषेखालील आणि वयोवृद्ध संबंधित अपंगत्व असलेले वृद्ध नागरिक. उपकरणांमध्ये व्हीलचेअर, श्रवण यंत्रे, कृत्रिम अवयव, चष्मे इत्यादी गोष्टी दिल्या जातात. एक व्यक्ती अनेक उपकरणे, म्हणजेच एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त अपंगत्व असल्यास त्यांना त्यांच्या नुसार अनेक उपकरणे देखील मिळतील. मोफत देखभाल, लाभार्थी निवड. जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेली समिती जिल्हा स्तरावर लाभार्थी निवडेल. महिलांचे प्रमाण. प्रत्येक जिल्ह्यात किमान 30% लाभार्थी महिला असाव्यात. डेटा वापर. इतर संबंधित योजनांचा डेटा लाभार्थी शोधण्यासाठी वापरला जाऊ शकतो. वितरण. उपकरणे शिबिरांमध्ये वितरित केली जातील. मोफत वितरण. ही सर्व उपकरणे लाभार्थ्यांना मोफतच दिली जातील. राष्ट्रीय वयोश्री योजना यांच्या संबंधित असलेले कागदपत्रे आणि त्यांची पात्रता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी देशातील उमेदवारांनाही काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते. ज्या उमेदवाराकडे ही सर्व कागदपत्रे आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सर्व कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे. अर्जदार भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल अशा वृद्धांना पात्र मानले जाईल. BPL, APL या श्रेणीतून येणारा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल. त्यांकडे आधार कार्ड, ओळखपत्र, शिधापत्रिका, निवृत्ती वेतनासंबंधित लागणारी सर्व कागदपत्रे, शारीरिक अक्षमतेच्या बाबतीत प्रमाणपत्र किंवा त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो या सर्व गोष्टी लागतील. वयोश्री योजना अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे? ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी मुख्य निकष म्हणजे ते BPL कुटुंबातील असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे संबंधित प्राधिकरणाने जारी केलेले वैध BPL कार्ड असावे. देशातील ज्या वयोवृद्ध नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी प्रथम ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. राष्ट्रीय वयोश्री योजना नोंदणी खालीलप्रमाणे आहे. उमेदवार खाली दिलेल्यांचे अनुसरण करून अर्ज भरू शकतात. सर्वप्रथम अर्जदाराला न्याय आणि समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर होम पेज आपल्या समोर उघडेल.
या होम पेजवर तुम्हाला वयोश्री रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल. आता तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या पृष्ठावर तुम्हाला नोंदणी फॉर्म दिसेल. तुम्हाला या फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल, जसे की नाव, तुमचा पत्ता, राज्य, शहर, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, वय इत्यादी. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि त्या ठिकाणी असलेला कॅपेचा कोड हा भरावा लागेल. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही ह्या स्टेप्स जर फॉलो केल्या तर तुम्ही राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत नोंदणीची प्रक्रिया ही पूर्ण करू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी सबस्क्राईब पूर्णपणे फ्री आहे, पण आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.